टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बनावट पनीर संदर्भात भाजपचे आमदार विक्रम पासपुते यांनी विधानसभेत आवाज उठवला होता आणि त्यानंतर आता हालचालींना वेग आलेला आहे। अनेक बनावट पनीर जे आहे ते 75% बनावट पनीर जे आहे ते बनावट असल्याचं जे आहे ते सिद्ध झालेलं आहे। त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीने हे सगळं प्रक्रिया जी ती केली जाते? नाही, सगळ्यात महत्त्वाचं ही प्रक्रिया होण्यामागचं श्रेय हे खरं तर मीडियाचं आणि जनतेचं आहे। जनजागृती झाली आणि लोकांनी प्रश्न विचारायला सुरू केले, सुमोटो कारवाया सुरू केल्या, सुमोटो टेस्टिंग सुरू केले आणि याच्यामुळे शासनाला जाग आलेली आहे आणि ही जाग खूप महत्त्वाची आहे। म्हणजे ज्यावेळेस प्रश्न मांडला होता त्यावेळेस मी हे सांगितलं होतं की 70%हून जास्त पनीर हे जे आपण खातो हे डुप्लिकेट, बनावट किंवा आर्टिफिशियल आहे आणि त्याचं वास्तव्य आज लॅब्सच्या माध्यमातून समोर आलेलं आहे आणि वस्तुस्थिती तीच आहे, किंबहुना जास्त असेल पण कमी नाहीये। पण ह्या सगळ्या गोष्टीचं आज समोर येत आहे हे जरी वास्तव्य असलं तर याच्यापेक्षा याचं गांभीर्य हे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेलं आहे आणि याचा फायदा येणाऱ्या पिढीला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या जनरेशनला झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हा जो कॉग्निजन्स घेतला या अनुषंगाने केंद्राने आता सूचना सुद्धा मागवल्या आहेत। FSSAI जी संस्था आहे यांनी ॲनालॉग हा शब्द काढून किंवा ॲनालॉग चीज, ॲनालॉग प्रोडक्ट्स जे डेअरी इंडस्ट्रीमध्ये विकायला परमिशन आहे ही बंद करायची का, याच्यामध्ये काही सुधारणा या कायद्यामध्ये करायची का, या सूचना मागवलेल्या आहेत। हे कन्सल्टेशन पेपर आता आपण दिले पाहिजे, प्रेझेंट केले पाहिजे, आपल्या हरकती घेतल्या पाहिजे। जर घेतल्या तरच हे पुढे जाऊ शकतं आणि हे फक्त जनजागृतीनेच होणार आहे, हे जनतेच्या प्रेझेन्सने किंवा जनतेच्या प्रयत्नानेच होणार आहे। त्यामुळे आपल्यामार्फत माझी विनंती आहे की जास्तीत जास्त हरकती ह्या नोंदवल्या गेल्या पाहिजे, प्रेझेंट केले पाहिजे। प्रशासनाकडून आणखीन काही उपाययोजना केल्या पाहिजे का, त्या संदर्भात काय? नाही, प्रशासनाकडनं माझी एक मागणी अजून प्रलंबित आहे, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मेन्यू कार्ड्समध्ये आत्ता सध्या जर तुम्ही पाहिलं तर पनीर अजूनही लिहिलेलं असतं आणि अनेकदा बघितलं तर ते पनीर नसतं। आता तुम्ही पहा, अनेक इन्फ्लुएन्सर्स वेगवेगळे व्हिडिओज बनवतात, तिथे जर तुम्ही पाहिलं तर ते पनीर म्हणून घेतात आणि ते पनीर त्यांना सापडत नाही टेस्टमध्ये। त्यामुळे असे जे प्रोडक्ट्स आहेत, ॲनालॉग प्रोडक्ट विकायला शासनाची बंदी काहीच नाही आहे। आमचं फक्त मत एकच आहे की ॲनालॉग आहे ना, ॲनालॉग चीज म्हणून विका, तुम्ही पनीर म्हणून विकू नका। त्यामुळे मी सरकारला एक विनंती केली होती, मागणी सुद्धा केली होती की जेवढे मेन्यू कार्ड्स या रेस्टॉरंटचे आहेत वेगवेगळ्या, मग कोणते कोणते जे लोक मेन्यू कार्डवरती पनीर उल्लेख करत असतील पण ते पनीर विकत नसतील तर अशा लोकांनी मेन्यू कार्ड्स बदलणं गरजेचं आहे। तुम्ही ॲनालॉग चीज म्हणून विका, आमची हरकत नाही। पनीर रोल विकत असताना त्याच्यामध्ये ॲनालॉग चीज टाकणं हे चुकीचं आहे। मग ॲनालॉग रोल म्हणून विका, त्याला आमची काही हरकत नाही आहे। तर ती एक सुधारणा राहिलेली आहे, मी सरकारकडे त्याचा पाठपुरावा करतोय। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ती लवकरात लवकर अंमलबजावणी होईल, कारण मला तसा शब्द दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न नक्की चालू राहणार आहे। पण कर्मचाऱ्यांची अनेक ठिकाणी कमतरता जाणवते किंवा ज्या धाडी आहेत त्या पडत नाहीत, तर त्या संदर्भात काही सूचना तुम्ही केल्या होत्या का? काय मी 100% केल्या होत्या। मुळात म्हणजे ज्यावेळेस आपण प्रश्न मांडला त्यावेळेस 100हून कमी अधिकारी ह्या राज्यामध्ये कार्यरत होते। म्हणजे FDA कडे 350ची स्ट्रेंथ ही मंजूर होती आणि 350 पैकी 100पेक्षा कमी स्टाफ त्यांच्याकडे होता। त्यामुळे थोड्याशा कारवायांना मर्यादा येत होत्या, पण तात्काळ शासनाने किंवा डिपार्टमेंटने त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि ते घातल्यामुळे परीक्षा झाल्या होत्या, फक्त काही लोकांचे रिझल्ट्स आणि त्यांना अपॉइंटमेंट्स बाकी होते। ते मागच्या काही दिवसांपूर्वी अपॉइंटमेंट झाल्या, 1-1.5 महिन्यापूर्वी अपॉइंटमेंट झाल्यामुळे जवळजवळ 196 नवीन अधिकारी हे नेमले गेलेले आहेत। म्हणजे आता जवळजवळ 250 अधिकारी आता कार्यरत आहेत। त्यामुळे तुम्ही जे म्हणताय हे सगळ्या गोष्टी समोर येतात कारण संख्या वाढलेली आहे। तसं पाहिलं तर आमची मागणी अशी आहे, आमची म्हणण्यापेक्षा हे मी म्हणत नाही, कॅगचं म्हणणं आहे की 1000 आस्थापनेच्या मागे एक अधिकारी असणं गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्ये 11 लाखहून अधिक ह्या आस्थापना आज रजिस्टर्ड आहेत शासनाकडे। याचा अर्थ 1100हून जास्त स्टाफ हा FDA कडे असणं अपेक्षित आहे। लगेच शक्य होणार नाही। मला उपमुख्यमंत्र्यांनी आणि डिपार्टमेंटने हा शब्द दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये ते 350 वरनं हा आकडा 550 पर्यंत घेऊन जातील आणि टप्प्याटप्प्याने ते वाढवतील। त्या दृष्टिकोनातून आता प्रयत्न सुद्धा, हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। लोकांना तुम्ही काय आव्हान कराल या संदर्भात? नाही, लोकांचे आभार मानेल। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपली जनजागृती ही खूप महत्त्वाची आहे। आपण जागृत झालात म्हणून हे शक्य होऊ शकलं। जर जनता जागृत नसते तर हे झालं नसतं। जनतेने आवाज उठवलेला आहे। तुम्ही पहा, इतक्या म्हणजे फेक पनीरचे जे काही व्हिडिओज केले त्या सगळ्या इन्फ्लुएन्सरचे मी आभार मानेल। म्हणजे जनतेला आव्हान करण्यापेक्षा त्यांचे आभार मानेल की आपण ही जनजागृती जी करणं अपेक्षित होतं
ती मीडियाने जनजागृती केली आणि आपण ती अंमलबजावणी केली. त्याच पद्धतीने आता आपल्याला हरकती घेतल्या पाहिजेत. जे FSSAIनी कन्सल्टेशन पेपर्स मागवलेत, जे तज्ज्ञ आहेत, ज्यांना डेअरी इंडस्ट्रीचं नॉलेज आहे, या सगळ्या क्षेत्राचं नॉलेज आहे, अशा सगळ्यांनी हे कन्सल्टेशन पेपर्स सबमिट केले पाहिजे. म्हणजे याच्यावरती या कायद्यामध्ये नक्की सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. निश्चितच ज्या हरकती मागवण्यात आलेल्या आहेत त्या हरकती नागरिकांनी ज्या आहेत त्या नोंदवाव्यात अशी मागणी जी आहे ती विक्रम पासकुते यांनी केलेली आहे. कॅमेरा कुणाल जायकर, TV9 मराठी, श्रीगोंदा, अहिल्यानगर.